2022चे PYQ इकॉनॉमिक्सचे आहे. ग्रुप बी आणि सीच्या प्रिलिम्सला आलेले क्वेश्चन आहेत. प्रश्न आहे पहिला, 1993 मध्ये सरकारने रिकामी जागा यांच्या अध्यक्षाखाली सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांची निर्गुंतवणूक करण्यासाठी समिती नेमली होती. तर सी रंगराजन समिती. प्रश्न क्रमांक नंतर आहे 2. सन 2017-18 मध्ये भारतातील सर्वाधिक प्रत्यक्ष विदेशी गुंतवणूक 23.6% रिकामी जागा या क्षेत्रात होती. तर ते कोणतं क्षेत्र होतं? तर ते होतं संप्रेषण सेवा क्षेत्र. प्रश्न क्रमांक नंतर आहे 3. देशातील द्वितीय क्रमांकाचा कृषीप्रधान उद्योग कोणता आहे? तर साखर उद्योग आहे. प्रश्न क्रमांक नंतर आहे 4. देशातील सर्वात जुना व संघटित क्षेत्रातील उद्योग कोणता? तर सुती कापड उद्योग हा आहे. सुती कापड उद्योग. प्रश्न क्रमांक आहे 5. जलद औद्योगिकरणास कारणीभूत ठरणारा उद्योग कोणता आहे? तर लोह व स्टील उद्योग हा आहे जलद औद्योगिकरणास कारणीभूत ठरणारा उद्योग. प्रश्न क्रमांक नंतर आहे 6. राजकोषीय तूट आणि वर्षभरातील व्याज भरणा यातील फरकाला काय म्हणतात? तर याला प्राथमिक तूट असं म्हणतात. प्रश्न क्रमांक आहे 7. संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना कधी सुरू करण्यात आली? तर सप्टेंबर 2001 मध्ये सुरू करण्यात आली. SGRY म्हणजेच की संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना. हे होते इकॉनॉमिक्सचे PYQ 2022च्या प्रिलिम्सला आलेले ग्रुप बी आणि सीच्या. हे क्वेश्चन काही ऑनलाईनच्या स्वरूपात होते, काही स्टेटमेंटच्या स्वरूपात होते, ते मी तुम्हाला काही जोड्या द्यायच्या स्वरूपात होते, ते मी ऑनलाईनच्या स्वरूपात तयार करून तुमच्यासाठी आणलेले आहेत. हे प्रश्न नक्कीच रिपीट होतील. व्हिडिओ आवडल्यास आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.